नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जातोय राजमुद्रा बँडचा अपडेट बघायला येवल्याला. तर तसंच आपली पूर्ण टीम आहे आज आपल्यासोबत. इकडं बंटी भाऊ आहेत, तिकडं पप्पू दादा आहेत, दादा आदित्य दादा आहेत आणि मितेश दादा आहे. तर पप्पू बोलतोय 2 शब्द. तर गाईज आपण आता जनरेटरचं अपडेट दाखवणार आहोत तुम्हाला. आपण जातोय आता चांदोडमध्ये. चला ब्लॉग कंटिन्यू करा. आपण चाललोय. आपल्या गाडीचं काम कुठंपर्यंत झालंय ते बघूया आणि काय नवीन अपडेट आहे ते पण बघूया. तर ब्लॉग कंटिन्यू करा पुढे. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय वर्कशॉपला. तुम्ही बघू शकता गाड्या लावल्या आहे आता. तसंच आता आहे पुरी पब्लिक. तर 2-4 गाड्यांचे कामं चालू आहेत, आधीच पेंडिंग आहेत. बघू शकता तुम्ही. ब्लॉग बघत राहा, संपूर्ण माहिती भेटेल तुम्हाला. मित्रांनो, इकडे बसवंत बँडची गाडी, तसंच इकडं बाकीच्या गाडींचे काम. तर गाईज आपली 99 नंबरची गाडी आहे आणि हिचं काम बघू शकता किती झालं. तर आता जनरेटर ठेवायला आलो आहे आपण आणि तुम्हाला लवकरच अपडेट मिळेल की गाडीचं किती काम झालं आहे असं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, जनरेटरची गाडी पण आली इकडं. चला तर गाईज आपण जनरेटरची गाडी बघू आता कसे जनरेटर उतरवतात ते बघा. ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. तर मित्रांनो, आता इथं जनरेटर ठेवायचं काम चालू होणार आहे. मित्रांनो, आज इकडे येण्याचं विशेष कारण म्हणजे आज जनरेटर आलेलं होतं राजमुद्रा बँड 99चं. तर ते जनरेटर आणायला ठेवायसाठी आलो होतो आपण. ते बघायला म्हटलं ब्लॉगची तेवढी अपडेटची इन्फॉर्मेशन दिली जाईल म्हणून. तर मग जनरेटरही आलं आहे. तसंच स्वतः पप्पूदादा जाणण्याचं काम करत आहे. खूप मोठं काम हाती घेतलं आहे भाऊंनी. तर जायला नको. त्या कोपऱ्याला राही, त्या कोपऱ्याला राही ना. त्या पाय उडी दादा ते हां. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता गाडी येते मागे. क्रेन बघू शकता तुम्ही. क्रेन दाखवतो. सांग जनरेटर. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे जनरेटर आहे. सांग ना. तुम्ही जनरेटर बघितलं नसाल पाहून घ्या. अंडे. तर मित्रांनो, काही जनरेटर जवळ येतोय आता. येऊ द्या. पप्पा सरक रे.
मित्रांनो, आपल्यासोबत आहे राजमुद्रा बँकचे संचालक अक्षय भाऊ पगार. तर ते 2 शब्द सांगताय कसा अपडेट राहील, काय राहील पुढं, गाडीचा काय अपडेट आहे, कसं काय सर्व ते सांगतील आता. मित्रांनो, आज आपलं जनरेटर आलेलं आहे आणि स्टीलचं पण काम बरंचसं झालेलं आहे. आता याच्या पुढं साऊंडचं काम चालू होणार आहे. आपण जंकारचं साऊंड टाकतोय, जंकार मालेगाव. आपल्या गाडीला 18 बेस राहणार आहे आणि 20 शार्पी राहणार आहे. तर आत्तापर्यंत आपण केला धमाका, त्याच्या पुढे काहीतरी नवीन अजून आणू. आणि आपल्या गाडीचा एक सस्पेन्स आहे, तो वेळेवर ओपनिंगच्या वेळेस समजेलच. तर बघत राहा ब्लॉग. आणि लवकरात लवकर आपल्याला ओपनिंगची तारीख पण सांगण्यात येईल. तर अजून आपण नियोजन केलेलं नाही ओपनिंगचं. पुढं सस्पेन्समध्ये आपण बरोबर वेळेवर तारीख जाहीर करू. धन्यवाद. अपडेट काय आहे ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आता नेक्स्ट टाइम जेव्हा आपण हे दाखवायला येऊ, साऊंड जेव्हा बसू गाडीला तेव्हा मी दाखवतो. बाकी पुढचं नेक्स्ट आता 12 तारखेला जायचं नियोजन आहे आमचं पूर्ण ब्लॉगरचं. तर मग आता करू ब्लॉग कंटिन्यू करा. कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि गणपती उत्सवमध्ये कोणी कोणी राजमुद्रा बँड लावला आहे नक्की कमेंट करा. काही विषय नाही. तोपर्यंत फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.